नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स न्यूज। जत तालुक्यातील राजकारणात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। जत पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून कार्यकर्त्यांनी यानिमित्त मोठा जल्लोष साजरा केला। जत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सौ अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर राजकुमार बगली यांची उपसभापती पदावर निवड करण्यात आली आहे। युवा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक असलेल्या नाथा पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चना पाटील यांना सभापती पदाची संधी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। निवडीनंतर संपूर्ण परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। भाजपचे नेते आणि जत नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, डॉक्टर शिवाजी खिलारे, पंचायत समिती सदस्य विजय रूपनर, सचिन बोराडे, नगरसेवक परशुराम मोरे, उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अर्चना पाटील या कुंभारी गावच्या असून कोसारी पंचायत समिती गणातून त्या दुसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत। विशेष म्हणजे हटकर समाजाला प्रथमच जत पंचायत समितीच्या इतिहासात सभापती पदाची संधी मिळाली आहे, त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे। मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने जत तालुक्यात मोठे यश मिळवले। जिल्हा परिषदच्या 9 पैकी 8 जागा तर पंचायत समितीच्या 18 पैकी 12 जागा जिंकत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले। यामुळे विरोधी पक्षांकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या। ही निवडणूक प्रक्रिया प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे आणि तहसीलदार धानोरकर यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी म्हणाले, जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठा जनसमर्थन मिळत आहे। पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या सर्व स्तरांवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू असून येत्या काळात जत तालुक्याचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जत पंचायत समितीत पहिल्यांदाच हटकर समाजाला सभापती पदाची संधी मिळाल्याने हा क्षण तालुक्यासाठी ऐतिहासिक मानला जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आयुर्विन टाइम्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।